हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चालू आहे स्क्रॅच. ओके, स्क्रॅच एक ॲनिमेशन सॉफ्टवेअर आहे आणि आपण स्क्रॅच मध्ये आज एक गेम बनवणार आहोत. ऑलरेडी आपण स्क्रॅचचे बरेचसे ॲनिमेशन इफेक्ट तसेच बऱ्याचशा बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि आज आपण ह्या स्क्रॅचच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग करून एक गेम बनवणार आहे, स्प्राइट जंप गेम. ओके, जम्पिंग गेम आपण बनवायची आहे. तर हा आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 सुद्धा होऊ शकेल, कारण की एका पार्ट मध्ये पूर्ण गेम समजावणं होणार नाही. ओके, चला तर सुरू करूया. हे आहे स्क्रॅच. तर आपल्याला इथे हा जो स्प्राइट आहे हा जंप करत राहील आणि शिवाय समजा मधी कोणताही अडथळा आला तर त्यावरून पण तो जंप करेल आणि जंप केल्यानंतर बाय चान्स जर त्या अडथळ्याला तो जर स्प्राइट टच झाला तर गेम ओव्हर. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला गेम बनवायची आहे. तर सर्वात प्रथम आपण इथे स्प्राइट ऍड करू अडथळ्यांसाठी. तर त्यासाठी आपण घेऊ डायनोसॉर घेऊ. तर आपण स्प्राइट वेगवेगळे घेणार नाहीये. अडथळ्यांसाठी आपण या स्प्राइट मध्येच कॉस्ट्युम्स ऍड करणार आहे. तर हे ऑलरेडी याचे कॉस्ट्युम्स आहेत. तर हे कॉस्ट्युम आपल्याला सध्या नको आहेत. इथे मी दुसरा स्प्राइट ऍड करते. कोणता स्प्राइट घेऊया आपण? बटरफ्लाय, देन आणि एखादा स्प्राइट डायनासॉर आणि हा पण एक डायनासॉर आहे. ओके, आणि घेऊ ड्रॅगन घेऊ. ओके, आणि एक आपण इथे डक घेऊ. तर असे बऱ्याचशा प्रकारचे आपल्याला अडथळे लागणार आहेत. त्यामुळं पाहूया. ओके, तर या सगळ्याची पोझिशन आपण ठीक करू. इथे ऑलराईट,
देन डायनॉसॉर ठीकच आहे. हे मी जस्ट स्प्राइटच्या बाजूला इथे वळवत आहे कारण त्याचं फेस स्प्राइटच्या बाजूला असले पाहिजे. ओके, याची साईज थोडीशी आपल्याला छोटी करायची आहे. थोडीशी मोठी करू. ओके, देन अशा प्रकारे आपण सगळ्याला सेट केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट आपल्याला बॅकड्रॉप पाहिजे आहे. तर बॅकड्रॉप आपण कोणती घेऊ शकतो? कोणती बॅकड्रॉप घेऊ शकतो? बघूया आपण ही बॅकड्रॉप घेऊन. नाही नको, ही बॅकड्रॉप नको आहे आपल्याला. आपल्याला बॅकड्रॉप पाहिजे आहे अशा टाइप मध्ये बॅकड्रॉप घेऊया. ओके, आता नेक्स्ट आहे कोड. तर आपल्याला पहिल्यांदा तर याला स्प्राइटला अप डाऊन मूव्ह करायचं आहे. तर इथे आपण करणार आहोत, एक इव्हेंट घेणार आहोत. वेन फ्लॅग क्लिक्ड, तर हा स्प्राइट जसाच्या तसा या पोझिशनवर आला पाहिजे. सो याची पोझिशन आहे एक्स आणि वाय ची -127. तर इथे आपण मोशन आणि गो टू करू, सेम पोझिशन. आणि त्यानंतर आपल्याला एक ब्रॉडकास्ट मेसेज क्रिएट करायचा आहे. ओके, जेणेकरून आपली गेम स्टार्ट होईल. तर ब्रॉडकास्ट मेसेज ऑप्शन कुठे मिळतो आपल्याला? बरोबर, अगेन इव्हेंट्स, देन मेसेज, न्यू मेसेज, गेम स्टार्ट. ओके, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला स्प्राइट आहे त्याचं बस कॉस्ट्युम चेंज करायचं आहे आणि स्प्राइटला आपल्याला मूव्ह अप अँड डाऊन करायचंय. तर समजा वेन स्पेस की प्रेस्ड, तर इथे स्पेसच्या जागी कोणतीही की तुम्ही देऊ शकता. त्यावेळी काय होईल, हा स्प्राइट अप अँड डाऊन. तर 102 ही पोझिशन आपल्याला चेंज करावी लागेल कारण की आपल्याला वाय पोझिशन चेंज करावी लागते. बरोबर, तर आपली एक्स ची व्हॅल्यू सेमच राहील. पाहूया, वाय पोझिशन आहे 108. ओके, तर इथे आपण मोशन आणि स्मूथली जाण्यासाठी आपण ग्लाइडचा उपयोग करू. ग्लाइड 1 सेकंड 2. -127 to -102. ओके, पाहूया. तर इथे आपलं स्प्राइट मूव्ह झाला नव्हता कारण की आपल्याला वाय पोझिशन चेंज करायची आहे. सो इथे सपोज मी 50 देते. ओके, सो ज्यावेळी फ्लॅग क्लिक होईल त्यावेळी आपला स्प्राइट जो आहे तो या पोझिशनला जाईल आणि गेम स्टार्ट हा मेसेज ब्रॉडकास्ट करेल. ओके, त्यानंतर
ज्यावेळी आपण स्पेस की प्रेस करू त्यावेळी आपण आपला स्प्राइट अप डाऊन करू. तर हे झालं अप करण्यासाठी. तसेच डाऊन करण्यासाठी आपल्याला परत सेम पोझिशनला यायचं आहे. ओके, पाहूया. ऑलराईट. तर इथे आपल्याला स्प्राइटची पोझिशन चेंज नाही करायची, तर इथे आपण कॉस्ट्युम्स जस्ट चेंज करू. सो गो टू कॉस्ट्युम. हे आहे आपलं कॉस्ट्युम. ओके. तर ज्यावेळी आपली गेम स्टार्ट होईल त्यावेळी फॉर एव्हर आपल्याला कॉस्ट्युम्स चेंज करायचेत. ओके, लुक्स आणि स्विच कॉस्ट्युम. देन वेट. पाहूया. तर इथे काय होत आहे, इथे आपला कॉस्ट्युम हा चेंज होऊन राहत आहे. सो यासाठी आपण ऑलरेडी एक ब्लॉक पाहिलेला आहे. तो कोणता ब्लॉक? बरोबर, तो आहे नेक्स्ट कॉस्ट्युम ब्लॉक. सो आपल्याला तो ब्लॉक घ्यायचा आहे, नेक्स्ट कॉस्ट्युम. ओके. आता तुम्ही पाहू शकाल इथे रन होताना दिसतोय स्प्राइट. इथे आपण स्पीड थोडस वाढवूया. ओके. आणि हे तुम्ही पाहू शकता, मी ज्यावेळी स्पेस की प्रेस करते त्यावेळी स्प्राइट जो आहे तो कॉस्ट्युम पण चेंज करतोय, शिवाय अप डाऊन करतोय. ऑलराईट. नेक्स्ट. तर आज आपण काय शिकलो? आपण पाहिलं की आपण स्क्रॅच मध्ये गेम कसे क्रिएट करू शकतो. तर आपण हाफ पार्ट पाहिलेला आहे की कसं स्प्राइटला मूव्ह करू शकतो, तसेच ब्रॉडकास्ट मेसेज कसं करू शकतो आणि कीजचा वापर करून स्प्राइटला कसं मूव्ह करू शकतो. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहणार आहे आपले जे अडथळे आपण निर्माण केलेले ते आपण कसे पुट करायचे आणि स्प्राइटला त्यातून कसं वाचवायचं. ओके. तर नेक्स्ट सेशन जरूर पहा. आणि त्याआधी जेवढे पण आपले स्क्रॅचचे सेशन्स झालेले आहेत ते जरूर पहा, कारण की हे स्क्रॅच हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. याच्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, जसं की बेसिक्स क्लिअर होणं. बेसिक्स मध्ये सुद्धा प्रत्येक जसं लूप आहे किंवा कंडिशनल ऑपरेटर्स आहेत, कंडिशनल जेवढे लूप्स आहेत, सगळ्याची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. तसेच जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढी तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वाढवाल, तेवढंच तुमचं नॉलेज वाढेल. तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा भरपूर गेम बनवू शकता, ॲनिमेशन्स करू शकता, स्टोरी बनवू शकता. तर मी जस्ट सॅम्पल स्टोरीज दाखवत आहे, त्यानुसार तुम्ही पण स्टोरीज बनवा आणि प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.